हॅलो. ओके. हां, नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आज आपण इथे ऑनलाईन जमलोय ते एक लेक्चर ऐकण्यासाठी. ॲक्च्युली लेक्चर म्हणण्यापेक्षा बेसिकली व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज आफ्टर ग्रॅज्युएशन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन in abroad, opportunities in the sense of your higher education and job. So त्याच्यासाठी आपल्याला जे तज्ज्ञ भेटलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर दीपक पाटील. बेसिकली ही इज द डायरेक्टर ऑफ लँग्युटेक इन्स्टिट्यूट जळगाव अँड ही इज अ काउन्सलर from last 12 years, and more than 7,500 students are developed by Dr. Deepak Patil. मला असं वाटतं की आपण आज म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घ्यावा आणि ते जे पण काही सांगतील ते व्यवस्थित शांतपणे ऐकावं. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी अनम्यूट असावं. ज्यावेळेस तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील त्यावेळेस स्वतःला अनम्यूट करायचं आणि क्वेश्चन्स विचारायचे. आणि मी जास्त वेळ न घेता चार्ज डॉक्टर दीपक पाटील सरांकडे देतो. दीपक सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हटलं की सकाळ झाली की नाही, वा जागे आहे की नाही सगळे. बर, मी प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे बोट ठेवीन तिथे करिअर करीन. आपल्याला करिअर संदर्भात आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपलं ग्रॅज्युएशन एक तर चालू आहे किंवा कम्प्लीट होत आलेलं आहे. तर आता पुढे काय करायचं, तर आता या करिअर संदर्भात बोलायसाठी आपण आलेलो आहे. तर नक्की करिअर म्हणजे काय असायला पाहिजे? करिअर पाहिजे की कॅरियर पाहिजे? एखादा कंटाळा येऊन आपण सकाळी जातो कामावरती, संध्याकाळी येतो, दमलेल्या बाबाची कहाणी सुरू होते. आपल्याला इच्छा नसताना लोढणं म्हणून एखादी गोष्ट आपल्या गळ्यात पडते. तसं आयुष्य जगायचंय का आपलं ड्रीम लाईफ जगायचंय हे आपल्याला ठरवायचंय. करिअर आपल्या आदर्श आयुष्य जगण्याचा एक रस्ता झाला पाहिजे. ते आपल्या गळ्यातलं लोढणं व्हायला नको. मग आता आयडियल करिअर कसं बनेल? तर आपला जो काय इंटरेस्ट असतो, आपल्याला जे करायमध्ये आनंद वाटतो, हा आपला इंटरेस्ट. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला बॉडी बिल्डिंग मध्ये इंटरेस्ट असेल, एखाद्याला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट असेल, एखाद्याला रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल, त्याचा तो इंटरेस्ट आणि त्याची कॅपॅबिलिटी, त्याच्यामध्ये काय क्षमता आहे, तो इंटरेस्ट अचीव करण्याची काय क्षमता आहे, आणि त्याच्याकडे त्या गोष्टीकडे जाण्यासाठी, त्या करिअरकडे जाण्यासाठी योग्य माहिती आहे की नाही, हे सगळं मिळून आयडियल करिअर त्याचं बनतं. मग आता लँग्युटेक म्हणजे आम्ही काय करतो की आम्ही त्याला हे योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती पुरवण्याचं काम त्याला आम्ही करतो. आता मुळात आपल्याला प्रॉब्लेम काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीला काय असतं की आपल्याला कुठल्याही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन घ्यायची आपली पहिली स्टेप असते. कुठलंही करिअर करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला चांगलं एज्युकेशन पाहिजे. मग आता हे चांगलं एज्युकेशन घेण्यासाठी जिथे चांगल्या सीट्स आहे अवेलेबल, अशा ठिकाणच्या सीट्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, हा जो रेशो आहे हा खूप व्यस्त आहे, खूप इनव्हर्स आहे. सीट्स खूप कमी असतात आणि त्याला अप्लाय करणाऱ्या स्टुडंट्सचा नंबर खूप मोठा असतो. आता हा जो नंबर आहे
हा जो नंबर आहे हा व्यस्त असल्यामुळे काय होतं की त्यात परत अजून कॉम्पिटिशन आहे, कोटा सिस्टीम आहे. त्याच्यामुळे काय होतं की जो डिझर्विंग स्टुडंट आहे, ज्याला जी जागा मिळायला पाहिजे, ज्याला जे शिक्षण मिळायला पाहिजे, तो एक तर त्याचा इंटरेस्ट सॅक्रिफाईस करतो किंवा तो एखाद्या हायली पेड कॉलेजमध्ये जिथे डोनेशन जास्त लागत असेल, फीस जास्त लागत असेल, अशा ठिकाणी त्याला ऍडमिशन घ्यायला लागते आणि मग त्याचं करिअर तो कॉम्प्रोमाइज करतो. आता हे असं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? असं होऊ नये याच्यासाठी एक ऑप्शन आहे एज्युकेशन अब्रॉड. जिकडे शिक्षण चांगलं अवेलेबल आहे अशा ठिकाणी जाऊन आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. मग आता हे जे शिक्षण आहे हे जर भारताच्या बाहेर असेल तर आपण त्याचा चान्स घ्यायला का नको? तर याला भारताच्या बाहेर जे आपण शिक्षण घेतो त्याला आपण म्हणतो एज्युकेशन अब्रॉड. एज्युकेशन अब्रॉड म्हणजे तुम्हाला भारताबाहेर शिक्षण घ्यायची संधी, तुम्हाला चांगलं, उत्तम आणि हायर क्वालिटीचं शिक्षण जिथे कुठे अवेलेबल असेल ते घेता येतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फील्ड्स तुम्हाला एक्सप्लोअर करता येतात. मग आता जसं भारतामध्ये चित्रपट सृष्टी ज्यांनी चित्रपट सृष्टी आणली ते दादासाहेब फाळके. त्यांनी पहिल्यांदा त्या सगळ्याचा गोष्टीचा अभ्यास केला आणि ते त्या फील्डमध्ये पायोनियर झाले. तसं तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पायोनियर होता येतं, म्हणजे सुरुवात एखाद्या गोष्टीची करता येते. आता या गोष्टीबद्दल बरेचसे अपवाद, समज, गैरसमज असे समाजामध्ये आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्या डोक्यात येते की अब्रॉड एज्युकेशन बद्दल हे बोलताय, याचा अर्थ हे अब्रॉड एज्युकेशन पहिलं आपल्या डोक्यात येतं की हे खूप महाग असेल. एज्युकेशन अब्रॉड इज एक्सपेन्सिव्ह, हा आपला पहिला समज असतो. तर असं अजिबात नाहीये. अब्रॉड एज्युकेशनसाठी बऱ्यापैकी लोन, स्कॉलरशिप, फेलोशिप्स सगळं अवेलेबल आहे. फक्त तुमचा इंटरेस्ट काय आणि तुमची तो इंटरेस्ट परस्यू करण्याची कॅपॅसिटी काय, त्या दृष्टीने जर पावलं उचलले तर एज्युकेशन अब्रॉड अजिबात एक्सपेन्सिव्ह नाहीये. दुसरी गोष्ट की बाहेरच्या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहे, भारताच्या बाहेरच्या सगळ्या युनिव्हर्सिटी त्या सगळ्यात चांगल्या आहे असा पण एक समज असतो. तो हा असा समज अजिबात नाहीये. जशा भारतामध्ये फसवेगिरी आहे तशी भारताच्या बाहेरही आहे. तर ह्या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहे यांच्यातल्या आपल्याला निवडून घ्यायच्या असतात. त्यांच्यापैकी काही ठराविक युनिव्हर्सिटी ठराविक सब्जेक्टसाठीच फक्त चांगल्या असतात, त्या आपल्याला निवडून घ्यायच्या असतात. त्याच्या पुढचा गैरसमज असा आहे की फक्त टॉपच्या 5 युनिव्हर्सिटीजच चांगल्या आहेत, टॉपच्या 5 युनिव्हर्सिटीज फक्त चांगल्या आहे. तसंही काही नाहीये. सगळ्याच युनिव्हर्सिटी काय खराब नसतात. आपल्याला आपल्या कोर्सच्या हिशोबाने एक वाईड रेंज ऑफ युनिव्हर्सिटी, 100-200 युनिव्हर्सिटीज आपल्याला मिळतात, त्याच्यातनं आपल्याला निवडायचं असतं. आता हे करण्यासाठी हे जे खालचे 2 गैरसमज आहे हे जास्त करून मोठ्या सिटीज मध्ये पाहायला मिळतात की आम्ही आमची तयारी करू शकतो, आम्हाला इंटरनेटवर सगळी माहिती मिळते, त्या दृष्टीने आम्ही आमची तयारी करू शकतो. तर असं अजिबात नाहीये. मग तुम्ही तयारी करू शकता नक्की, पण त्याच्यात तुम्हाला ती तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य वेळेत जर ती तयारी तुम्ही केली तर त्याचा उपयोग होतो. मग तुम्हाला जर तयारी करायला खूप वेळ लागत असेल तर मग तुमचं करिअर तुम्ही खराब करताय. माझा मित्र गेलाय किंवा माझा सिनियर गेलाय मग तोच आम्हाला मदत करणार, ही एक दुसरी गैरसमज आहे की त्यावेळेस जो गेलेला असेल तोच फक्त मदत करू शकतो, हा एक गैरसमज आहे. तर याच्यात कसं आहे की त्यांनी त्यांच्या दृष्टीने जग बघितलेलं असतं, त्यांनी त्यांच्या प्रोसेस, त्यांच्या सब्जेक्टच्या दृष्टीने हे सगळं बघितलेलं असतं. तर फक्त तेच तुम्हाला मदत करू शकतील असं पण काही नाहीये. आता नक्की कोण कोण अब्रॉड एज्युकेशनचा चान्स कोण घेऊ शकतं? तर ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांना डिग्री, डिप्लोमा कोर्सेस करायचे असे लोक अब्रॉडचा चान्स घेऊ शकतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, इंजिनियर्स आहे, MBBS आहे,
फार्मासिस्ट आहे, BA BCom BSc आहे, कुठल्याही विषयाचे, ज्यांचं फाईन आर्ट्स झालेलं आहे, फॅशन डिझायनर्स आहे, असे सगळे लोक अब्रॉड एज्युकेशनचा लाभ घेऊ शकतात, भारताच्या बाहेर शिकण्याचा लाभ घेऊ शकतात. ज्यांना MBA करायचं आहे, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि ज्यांना MBA करायचं आहे, असे सगळे लोक भारताच्या बाहेरच्या शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. आता नक्की बाहेर जाण्यासाठी आपल्याला लागणार काय, प्रोसेस काय नक्की बाहेर जाण्यासाठी? तर सगळ्यात आधी तुम्हाला काही एंट्रन्स एक्झाम द्यायला लागतात. त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मेनली 2 प्रकार असतात, एक ऍप्टिट्यूड टेस्ट आणि दुसरी लँग्वेज टेस्ट. आता ऍप्टिट्यूड टेस्ट GRE GMAT साठी या ज्या आहेत या फक्त अमेरिकेसाठी आहे, आणि बाकी युरोपातल्या बाकी सगळ्या देशांसाठी लँग्वेज टेस्ट असते, म्हणजे टोफेल किंवा IELTS दोघेही इंग्लिशशी रिलेटेड एक्झाम्स आहे. फक्त इंग्लिशशी रिलेटेड एक्झाम देऊनही तुम्ही म्हणजे लँग्वेज बॅरियर क्रॉस करूनही तुम्ही शिकायला जाऊ शकतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे GRE GMAT साठी द्यावे लागेल असं नाही. मग या एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर मला कुठल्या युनिव्हर्सिटीत नक्की शिक्षण घ्यायचं आहे, पहिले तर आपल्याला देश चूज करायचा असतो. देश चूज केल्यानंतर आपली एंट्रन्स एक्झाम ठरते. मग ती एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी फायनल करायची असते. आता ती युनिव्हर्सिटी फायनल झाल्यानंतर मग त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस आहे, काय कागदपत्र लागतात, या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्याला करायला लागते. मग त्याच्यानंतर आपल्याला विजा काउन्सिलिंग करायचं, म्हणजे आता ऍडमिशन तर झाली, युनिव्हर्सिटीने आपल्याला ऍडमिशन दिली, युनिव्हर्सिटीने आपल्याला ऍडमिशन दिली आहे. मग आता पुढे काय करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला विजाचे डॉक्युमेंट्सची तयारी करायला लागते. म्हणजे आपल्याला त्या देशात जाण्यासाठी आपल्याला ठराविक काळाची एक मुदत मिळते, त्याला आपण विजा म्हणतो. त्या विजासाठी आपल्याला फायनान्शियल डॉक्युमेंट्स, आपले डिग्री सर्टिफिकेट्स, आपलं सगळे हिस्ट्री वगैरे या गोष्टींची रिक्वायरमेंट्स असते. या सगळ्या गोष्टींची तयारी करायला लागते. आणि मग नंतर तिकडे गेल्यानंतर राहायचं कसं, खायचं कसं, खायला कुठे मिळेल वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. त्याला आपण म्हणतो ओरिएंटेशन. आता एक कल्पना यावी म्हणून तिथे ओव्हरऑल फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. MBBS जर अब्रॉड करायचं असेल तर $4,500 पासून आपल्याला MBBS करता येतं. जे भारताच्या खर्चाच्या, भारतात MBBS जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधनं करायचं असेल तर जो खर्च लागेल त्याच्या 1/4 किमतीत आपण बाहेर MBBS करू शकतो. इंजिनिअरिंग जे आहे ते तर फक्त $1,700 मध्ये, म्हणजे भारतात तर याच्या कमीत कमी तिप्पट खर्च लागतो. जर तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधनं MBBS इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला 1,700च्या कमीत कमी तिप्पट खर्च लागतो. पूर्ण MBA जो आहे तो $4,600 मध्ये सगळा कोर्स तुम्हाला कम्प्लीट करता येतो. अशा काही टेंटेटिव्ह फीज दिलेल्या आहे. म्हणजे इतक्या कमी खर्चात पण आपण बाहेर शिकू शकतो. आता याच्यात आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहे, जे काय लागणार तुम्हाला एंट्रन्स एक्झामची तयारी आहे, तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायच्या आहे, तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे काय कागदपत्र ते कसे बनवायचे, या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करतो. त्याच्यासाठी लागणारं करिअर गायडन्स पण आम्ही करतो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनात, पालकांच्या मनात वेगळे वेगळे प्रश्न असतात. विद्यार्थ्यांच्या मनात असतं की सर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला राहायचं खायचं कसं होईल, आम्हाला आमच्या हिशोबाने जेवण मिळेल की नाही, मग तिकडे जायचं, युनिव्हर्सिटी पर्यंत जायचं कसं असतं, तिकडे विद्यार्थ्यांना सिक्युरिटी असते की नाही, त्याच्यानंतर तिकडे मूवीज बघायला थिएटर्स असतात की नाही, आम्ही काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करू शकतो की नाही, हे सगळे विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न असतात. पॅरेंटच्या मनात वेगळे प्रश्न असतात. हे बजेट कसं प्लॅन करायचं, त्याच्यानंतर फायनान्शियल काउन्सिलिंग म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, माझा मुलगा वाया तर जाणार नाही ना वगैरे, अशा गोष्टी या पॅरेंटच्या समोरचे प्रश्न असतात. आता
ह्या दोघं गोष्टींसाठी स्टुडंटला वेगळं आणि पॅरेंटला वेगळं असं वेगळं वेगळं काउन्सिलिंग करण्यात येतं. तो वेगळा वेगळा सपोर्ट आम्ही देतो. आता स्टुडंटची ऍडमिशन झाली, ऍडमिशन झाल्यानंतर तो शिकत असेपर्यंत त्याला बऱ्याचशा अडचणी येत असतात. बऱ्याच वेळा त्याला कोर्स चेंज करायचा असतो किंवा एखादा सब्जेक्ट त्याला कठीण जात असतो, तेव्हा त्याला तो त्याच्यात चेंज करायचा असतो किंवा अशा म्हणजे शिकताना कुठले सिम्पोजियम्स अटेंड करायचे, कुठले सेमिनार्स अटेंड करायचे वगैरे, या सगळ्या गोष्टी शिकत असताना तुम्हाला आमच्याकडनं ती मदत दिली जाते. आता हे असं करण्यासाठी प्रत्येक देशापरत म्हणजे प्रत्येक देशाचं एक स्पेशलाइज कन्सल्टंटचं जाळं आम्ही विणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देशासाठी एक जो तिथेच शिकलेला आहे किंवा जो तिथेच व्यवसाय करतोय किंवा तो तिथेच शिकवतोय असं एक कन्सल्टंटची टीम आमच्याकडे आहे. याच्यासाठी फायनान्शियल काउन्सिलिंग, PR काउन्सिलिंग, म्हणजे शिकल्यानंतर तिकडेच आपल्याला राहायचंय, तिकडेच आपल्याला जॉब करायचा आहे, तर अशा सगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग सुद्धा आमच्याकडनं देण्यात येतं. आता तुम्हाला तुमचं फ्युचर बिल्ड करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे करिक्युलम आहे ते स्ट्रॉंग ठेवायला लागतं. तर शिकत असताना तुम्ही काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी केलं जातं. तर याच्यासाठी लागणारा ट्रेनिंग सपोर्ट म्हणजे ज्या काय एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सचं ट्रेनिंग हे आपल्याला आधी करायला लागतं. सगळ्यात महत्वाची अडचण येते इंग्लिशची. तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जा का नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जा, इंग्लिश ची प्रोफिशियन्सी तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर त्या इंग्लिश प्रोफिशियन्सीसाठी सगळ्या प्रकारची मदत, म्हणजे पहिला कोर्स जो इंग्लिश प्रोफिशियन्सीचा तो आम्ही फक्त 999 रुपयापासून देतो. म्हणजे फक्त 999 रुपयापासून तुम्ही या इंग्लिश शिकायला सुरुवात करू शकता आणि अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात तुम्ही जागतिक दर्जाचं इंग्लिश शिकू शकता. याच्यासाठी लागणारा बऱ्याच वेळा आता कसं आहे की तुम्ही समजा US मध्ये शिकत असाल तर इंग्लिश बरोबर तुम्हाला अजूनही 2-3 लँग्वेजेसचा सपोर्ट लागतो. तिथे स्पॅनिश बोलली जाते, कधी फ्रेंच बोलली जाते, त्या सगळ्या लँग्वेजेसही शिकवल्या जातात. आणि असं करण्यासाठी जर तुम्ही आमच्याकडे येऊन शिकत असाल तर तुम्हाला स्टडी रूम अवेलेबल करून जाते, 24 तासाची स्टडी रूम अवेलेबल करून दिली जाते. आता हे सगळं करणारा जो तुमचा कन्सल्टंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. तर माझं नाव आहे डॉक्टर दीपक पाटील. माझं PhD झालेलं आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये. मी स्वतः 2 वर्ष US ला होतो आणि रिसर्च मध्ये माझ्या नावावरती 2 पेटंट्स आहे आणि मला USA, UK आणि कॅनडा या 3 देशांच्या काउन्सिलिंगचा अनुभव आहे. हा जो काउन्सिलिंगचा अनुभव आहे साधारणपणे मला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. इंग्लिश प्रोफिशियन्सी आणि या एंट्रन्स एक्झाम धरून आजपर्यंत 7,500 स्टुडंट आपल्या इन्स्टिट्यूट कडनं ट्रेन झालेले आहे. आणि प्रत्येक देशापरत जे एक जाळं लागतं कन्सल्टंटचं, प्रत्येक देशाची स्पेशालिटी असणारा एक कन्सल्टंट, हे असं प्रत्येक देशासाठी आमच्याकडे एक जाळं आहे. हे काही ठराविक स्टुडंट आहे, या हाऊसवाईफ्स आहे ज्यांनी इंग्लिशचं ट्रेनिंग आपल्याकडनं घेतलेलं आहे. हे स्टुडंट्स आहे ज्यांनी IELTS करून ते जायची तयारी करतात. हे याच्यातले काही गेलेले आहे. आता हा जो स्टुडंट आहे याचं नाव आहे संतोष गोविंदानी. हा कॉमर्स स्टुडंट आहे आणि त्याला ज्या वेळेस तो ऍडमिट झाला त्यावेळेस त्याला धड इंग्लिश बोलता पण येत नव्हतं. तर तेव्हापासून तो आजपर्यंत आज US-च्या एका शिपवरती म्हणजे अमेरिकेच्या एका शिपवरती साधारणपणे $2.25 लाख पर मंथ पगार घेतोय. याला जायला लागणारा जो खर्च असेल तो फार फार तर 1.5 ते 2 लाख रुपये आलेला आहे पूर्ण प्रोसेसचा. त्याच्यानंतर त्याने स्वतःच पुढचं शिक्षण घेतलं. त्याने आधी मलेशियामध्ये ट्रेनिंग घेतलं, त्याच्यानंतर तो US मध्ये गेला आणि आज त्याला एक रेप्युटेड मॅनेजरची पोस्ट आहे आणि तो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय.
आज त्याला 2.25 लाखाच्या आसपास पगार आहे. हा हिमांशु फिरके जो आहे तो BSc फिजिक्स होता आणि BSc नंतर कोणी अब्रॉड जाऊ शकत नाही असं तेव्हाचं हे होतं. म्हणजे 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स असेल तरच आपण शिकायला जाऊ शकतो असा एक समज होता. तर याने 12वी नंतर 3 वर्षाचा कोर्स करून हा शिकायला गेला. त्याच्यानंतर तिकडे MS पण कम्प्लीट केलं आणि आता PhD पण करतोय. हे असे काही स्टुडंट्स आहे. काही मॅनेजर लेवलचे लोक आहेत ज्यांनी IELTS ची ट्रेनिंग करून ज्यांना भारताच्या बाहेर नोकरीसाठी किंवा प्रोजेक्टसाठी जाण्याला IELTS एक्झामचं बॅकअप लागतो. तर यांनी आपल्याकडनं IELTS ची ट्रेनिंग घेतलेली आहे. काही क्वेश्चन्स? हॅलो. धन्यवाद दीपक सर. उल्हास सर. हा, हॅलो, येतोय आवाज? हॅलो, आवाज येतोय? मित्रांनो, काही क्वेश्चन्स असतील तर आपण बिंदास दीपक सरांना विचारू शकतो. क्वेश्चन्स विचारण्यासाठी स्वतःला अनम्यूट करून घ्यायचं. 1 बाय 1 आपण सरांना प्रश्न विचारू शकतो. कोणाला प्रोसेस बरोबर बद्दल काही शंका असतील किंवा काही डाऊट असेल तर विचारा. की आता आपण काय करतोय आणि आपल्याला काय करता येईल, या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते बिंदास विचारू शकतो. कोणाला? हॅलो परेश. कोणाला काहीच क्वेश्चन नाही? हॅलो, काय सर? हा, काही क्वेश्चन? तुमचं डाऊट तुम्हाला असं वाटत असेल की हे मी कसं विचारू, तर असं काही नाही. तुम्ही कुठलाही डाऊट विचारला तरी चालणार आहे. सर. हॅलो सर. बोला बोला. मी किंजल पटेल बोलते. बोला. सर, BSc CS नंतर काय काय करू शकतात आपण? BSc CS म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, राईट? यस. कॉम्प्युटर सायन्स नंतर बरंच काय काय करू शकतो आपण. सध्याचं इमर्जिंग फील्ड आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी मध्ये आता सध्या प्रचंड स्कोप आहे. आता तुम्ही बघताय की सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होतात. आता आपले लेक्चर्स पण ऑनलाईन व्हायला लागले. सगळे म्हणजे परचेसिंग, सेलिंग, सगळ्या गोष्टी, सगळे व्यवसाय ऑनलाईन झाले. जसं आपण ऑनलाईन जायला लागतो तसं ते बँकांमधनं चोरी होणे, अकाउंट मधनं पैसे काढले जाणे, हे सगळे प्रकार पण वाढले. हो. आता त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी सायबर सिक्युरिटी नावाचं एक फील्ड आहे की जे तुमचं अकाउंट मधनं चोरी रोखण्याचं काम जे आहे किंवा तुमचे प्रोफाईल हॅकिंगचे जे प्रकार आहे ते थांबवण्याचं काम, या सगळ्या गोष्टी त्या विषयाअंतर्गत येतात. तर हे इमर्जिंग फील्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही MBA करू शकता. तुमच्या कॉम्प्युटर सायन्सेस मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहे, जसं आता बिझनेस अनालिटिक्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, डेटा मॅनेजमेंट आहे. हे असे बरेचसे कोर्सेस आहे जे तुम्ही कॉम्प्युटर सायन्सेस नंतर करू शकता. ओके. हे सगळे कोर्स इंडियामध्ये अवेलेबल आहे सर? इंडियामध्ये पण आहे आणि इंडियामध्ये सायबर सिक्युरिटी आता सध्या सुरुवात झालेली आहे. म्हणजे पण ओके. इंडियामध्ये त्याच्या नंबर ऑफ सीट्स खूप कमी आहे. तुम्हाला चांगलं हो. एज्युकेशन जर घ्यायचंय तर कॉम्पिटिशन खूप आहे. मग ती कॉम्पिटिशन जर तुम्ही त्या कॉम्पिटिशनला फेस करू शकत असाल, तुम्ही इंडियामध्ये घेऊ शकता. आणि नाही तर मग त्याच बजेटमध्ये तुम्ही भारतात जेवढा खर्च लागणार आहे तेवढ्याच बजेटमध्ये तुम्ही बाहेर पण प्लॅन करू शकता. ओके. भारतापेक्षा बाहेर कमी खर्च लागतो? कमी इन द सेन्स तुम्हाला सुरुवातीला खर्च करायला लागतो,
पण मग तुम्हाला फेलोशिप्स मिळतात, लोन्स मिळतात, स्कॉलरशिप्स मिळतात. त्याच्यामुळे ऍक्च्युअल होणारा जो खर्च आहे तो तुमचा कमी होतो. म्हणजे तुम्हाला खर्च ओके. करायला लागतील सुरुवातीला जायला, तुम्हाला समजा 2-3 लाख 4 लाख 5 लाख खर्च करायला लागतील, पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला फेलोशिप मिळणार, स्कॉलरशिप मिळणार, कुठे तुम्ही पार्ट टाइम जॉब्स करणार, त्याच्यातनं तुम्हाला पैसे जनरेट होतील आणि मग तो जो खर्च आहे तो तुमचा भरून निघतो. भारतामध्ये कसं आहे, जर तुम्हाला ओके. समजा आता जर स्कॉलरशिप नाही मिळाली आणि डोनेशन भरून शिकायचं असलं तर तुम्ही शिकण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही. तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिप मिळत नाही. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन? संपले प्रश्न? सर, बोला. तुमची अकॅडमीचे नाव काय आहे? अकॅडमीचं नाव लँग्यू टेक, अ लँग्वेज कुठे? टेक्नॉलॉजी. पुण्याला आहे. नाही, जळगावला पण आहे, ठाण्याला पण आहे, हा. इंदोरला पण आहे आणि पुण्याला पण आहे. ओके. मी जो बोलतोय तो जळगाव मधून बोलतोय. ओके. कोणाला काही प्रश्न अजून? हॅलो. हा, हॅलो. शोएब, कुछ पूछना था? ओके, ठीक आहे. मला वाटतं दीपक सरांनी आपल्याला जे ऍक्च्युली दीपक सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या इनिशियल गोष्टी आहेत की बाहेर जाण्यासाठी आम्हाला कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात किंवा काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मला असं वाटतं की आजच्या याच्यातनं ऍटलिस्ट त्या एक्झामची नावं, त्याच्यानंतर त्याची तयारी कशी करायची किंवा मग GRE मध्ये काय काय असतं, त्याच्यानंतर IELTS मध्ये काय काय असतं, या काही गोष्टी आजच्या प्रेझेंटेशन मधनं आम्हाला बऱ्यापैकी समजलेल्या आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की जर हम्म, SC ST कॅन्डिडेट्स असतील, हम्म. SC ST कॅन्डिडेट्स आहेत का आपल्याकडे? हो, आहेत बऱ्यापैकी आहेत. तर SC ST जर कॅन्डिडेट असतील तर त्यांना राज्य सरकारची पण फेलोशिप मिळते जर त्यांचं बाहेर जायची तयारी असेल तर, बरं. आणि त्यांना केंद्र सरकारची पण फेलोशिप मिळते भारतातच. त्याची माहिती आम्हाला म्हणजे कुठे भेटेल मग? त्यांचे काही वेबसाईट? त्याची माहिती जर कॉलेजने त्यांच्यासाठी प्रयत्न केला तर मंत्रिमंडळात डायरेक्ट कोऑर्डिनेट होऊ शकतं. बर. आणि एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी तुम्हाला शेअर करतो लेक्चर ठीक. झालं की. ओके ओके ओके. तर त्या वेबसाईट वरती त्याची सगळी माहिती आहे, पण त्याच्यासाठी आधी हम्म. एक्झाम्स क्लिअर असणं गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे आहे, ज्याच्या एक्झाम्स झालेल्या आहेत त्यालाच ते लोक कन्सिडर करतात, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट वाले किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट वाले. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आम्हाला ते एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि एकदा एक्झाम क्वालिफाय सुरुवातीला एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे सपोर्ट आणि करेल. मग तो कॅन्डिडेट जर SC ST असेल तर त्याचा पुढचा सगळा खर्च गव्हर्नमेंट करते. बरोबर. नाही, आणि आता ह्या एक्झाम म्हणजे ऍक्च्युली थोडस मार्गदर्शनाच्या हिशोबाने की आता समजा आम्ही BSc करतोय, तर BSc करता करता आम्ही कोणत्या गोष्टीवर भर द्यावा की त्याचा उपयोग आम्हाला ह्या एक्झामची तयारी करताना होऊ शकतो? हा, BSc करताना असं आहे की आता BSc म्हणजे सायन्सशी रिलेटेड आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही एक तर तुम्ही बाहेर जा नको जा, पण तुम्हाला जे काय करायचंय, कुठलंही करिअर करायचंय, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तर इंग्लिश प्रोफिशियन्सी लागणारच आहे. बरोबर. मग तुम्हाला आता BSc करताना पण वायवा द्यायची तिथपासून इंग्लिश लागतं. बरोबर. तुमचे जे बुक्स आहे, रेफरन्स बुक्स आहे, ते वाचताना तुम्हाला इंग्लिश लागतं. हो. आणि इंग्लिश प्रोफिशियन्सीचा अर्थ नुसतं इंग्लिश बोलणे असा होत नाही. बोलण्याचा जो पार्ट आहे तो फक्त 15% आहे, आणि जो लेखी भाषा आहे, जी आपली पुस्तकांमध्ये जी भाषा असते ती 85% आहे.
हम्म. तुम्हाला नुसतं बोलता आलं म्हणजे तुम्हाला ते पुस्तकातलं कळलं असं होत नाही. प्रोफिशियन्सीचा अर्थ रिडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग सगळ्या गोष्टी. बरोबर. सगळ्यात आधी तिकडे इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. हम्म. आणि ती इम्प्रूव्हमेंट नुसतं स्पीकिंग क्लास लावला की झालं असं होत नाही. त्याला ओव्हरऑल सगळी तयारी करायला लागते. त्याच्यात रिटन लँग्वेजची प्रॅक्टिस वेगळी करायला लागते हम्म. आणि स्पोकन लँग्वेजची प्रॅक्टिस वेगळी करायला लागते. ओके. तो पार्ट जर आपला चांगला असेल तर या IELTS किंवा टोफेल या ज्या एक्झाम्स आहे त्या इंग्लिशशी रिलेटेडच आहे. त्याच्यात जे क्वेश्चन्स येतात ते रिडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग असे विभागूनच येतात. बरोबर. आणि पॅटर्न बऱ्यापैकी कुठल्याही इंग्लिश प्रोफिशियन्सी एक्झामचा पॅटर्न हा रिडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग अशाच पद्धतीचा असतो. तर त्या गोष्टीत जर आजपासनं काम केलं हम्म. ते आता आपल्याकडे टाइम पण आहे, त्याचा आपल्याला करिक्युलम मध्येही फायदा होणार आहे. नंतर आपण कुठे जॉबला जाऊ तिकडे पण आपल्याला ऑफिस मध्ये सगळ्यात आधी ते इंटरव्ह्यू द्यायसाठी, मग इंटरव्ह्यू नंतर तिथे ऑफिसमध्ये कम्युनिकेट करायसाठी, रिपोर्ट्स बनवायसाठी, पुढे फीडबॅक देण्यासाठी, कुठे दुसऱ्या पुढच्या चांगल्या प्रमोशनच्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी सगळीकडे आपल्याला इंग्लिश लागतं. बरोबर. परत जॉब करत असताना पण तुम्हाला बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज येतात की तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यावेळेस जर तुमच्याकडे चांगलं इंग्लिशचं बॅकग्राऊंड असेल त्यावेळेस पण तुम्हाला चान्स मिळतो. म्हणजे एक शिकताना जर आपण शिक्षण झाल्यानंतर इमिजिएटली जर आपण जाऊ नाही शकलो तर जॉब करता करता म्हणजे कॉलेजमध्ये पण आपण जॉब करत असू किंवा शिकवत असू किंवा आपण एखाद्या R&D सेंटरमध्ये QA/QC याच्यात काम करत असू तर तिथनं पण आपल्याला बाहेर जायचा चान्स येतो. त्यावेळेस आपल्याला जर समजा आपल्याकडे चांगला स्ट्रॉंग इंग्लिशचा बॅकअप असेल तर आपण तो चान्स उचलू शकतो आणि मग त्याच्यामुळे आपले मार्ग बऱ्यापैकी सोपे होतात. म्हणजे आज थोडक्यात आताच्या स्टेजला BSc करत असताना बेसिकली पहिले तर इंग्लिश प्रोफिशियन्सी ओके आणि साइड बाय साइड मग तुमचा जो कोर्स आहे त्याच्यात तुम्हाला काय आवडतं. म्हणजे आता जर समजा BSc केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्रीतला आपल्याला एखादा समजा मला ऑर्गॅनिकच आवडतंय किंवा कॉम्प्युटर सायन्सेस असेल तर त्याच्यातला एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट हे आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की मला नक्की आवडतं काय. तो इंटरेस्ट आपला एकदाचा फायनल झाला की मग त्याच्यात आपल्याला पुढे करायचंय हे आपल्याला माहिती असतं. मग त्या दृष्टीने आपण पुढे पावलं टाकू शकतो. तशी संधी आपल्याला शोधता येते मग. बरोबर. म्हणजे थोडक्यात आज ज्यावेळेस आम्ही BSc करतोय तर BSc करता करता म्हणजे जी सगळ्यात मोठी दुर्लक्ष केलेली गोष्ट आहे ती म्हणजे कोणती इंग्लिश. म्हणजे आपल्या रिजन मध्ये फ्रँकली बोलायला काही हरकत नाही. बरोबर बरोबर त्याच्यावर आजपासून काम करायला काही हरकत नाही जर भविष्यात पुढे जायचं असेल तर. म्हणजे बाहेर जायचं म्हणा किंवा तुमच्या करिअर मध्ये जायचं म्हणा तर इंग्लिश शिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बरोबर. ओके ओके ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन? ठीक आहे दीपक सर, मला वाटतं तुम्ही आमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत. एक क्वेश्चन आलाय. बरोबर. इंडियामध्ये जर कोणी रोहन वसावे इंडियामध्ये जर डिग्री करून अब्रॉड मध्ये जॉब हवा असेल तर काय करायला पाहिजे. जर डिग्री करून आपल्याला जॉब पाहिजे असेल तर आता पहिले तर डिग्री कुठली आणि जॉब कुठला पाहिजे. म्हणजे जॉब्स कुठल्याही फील्डमध्ये आपल्याला मिळू शकतात. पहिले तर आपली डिग्री कोणती हा जरा म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन आहे. पण ओव्हरऑल म्हणजे जर इकडे शिक्षण घेऊन तुम्हाला बाहेर जायचं असेल तर PR प्रोसिजर करायला लागते जी खूप किचकट आहे. परमनंट रेसिडेन्सीसाठी आपल्याला अप्लाय करायला लागतो किंवा वर्क परमिटसाठी अप्लाय करायला लागतो जे खूप कठीण आहे. जर तुम्ही शिक्षण घ्यायसाठी जात असाल तर तो सगळ्यात सोपा मार्ग आहे. म्हणजे शिक्षणाला तुम्हाला स्कॉलरशिप, फेलोशिप, आर्थिक मदत भरपूर मिळते. याच्यानंतर जर तुम्हाला डायरेक्ट जॉबसाठी तर तुम्हाला तशी कुठलीच मदत मिळत नाही. त्याच्यामुळे शिक्षणासाठी जाणं सोपं आहे डायरेक्ट जॉबला जाण्यापेक्षा. अजून कोणाला काही क्वेश्चन? हॅलो सर, मी आकांक्षा बोलते. सर इकडे एक वेळेस असं झालं होतं की आपण इथून अब्रॉडला जातो MS साठी किंवा तर तिथल्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या फेक आहे, फक्त पैसे घ्यायचं काम करतात. आपल्याला तिथे जाऊन दुसऱ्या काम करायला लागतात आणि डिग्री देऊन देतात खोटी.
याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते ज्या युनिव्हर्सिटीत आपल्याला जायचं आहे याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टंटची गरज असते. ही अशी फसवा फसवी जी आहे ती भारतात पण भारताच्या बाहेर पण 100% भरपूर फसवा फसवी आहे, जे तुम्हाला खूप चांगले चांगले अपॉर्च्युनिटीज दाखवतील, खूप तुम्हाला एकदम ग्लॉसी सगळं त्यांचं सेटअप दाखवतील आणि तिकडे गेल्यानंतर मग सगळी फसगत झालेली असते आपली. म्हणजे आपला एक तर आपण इकडनं तिकडनं पैसे जमा करून जातो आणि तिकडे गेल्यानंतर जे जमा केलेले असतात ते पैसे पण जातात, शिक्षण पण मिळत नाही आणि आपला सगळं करिअरचा लॉस होतो. मग आता हे व्हेरीफाय करून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते व्हेरीफाय करायसाठी सगळ्यात आधी तर कसं आहे की तुम्ही स्वतःच काय काय करणार, त्याच्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या जसं आमच्या सारख्या कन्सल्टंटची मदत घेतली तर त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही इथेच बसलेलो आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर नंतर तुम्ही केव्हा येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्याकडे एक टीम असते जे हे सगळं मॉनिटर करत असते. तर आमच्याकडे व्हेरीफाईड सोर्सेस, आपण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटच कॉन्टॅक्ट करतो, म्हणजे ज्या देशात तुम्हाला जायचंय त्या देशाच्या गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीतच आपण अप्लाय करतो, म्हणजे आपल्याला फेलोशिप स्कॉलरशिप्स वगैरे आपल्याला भरपूर मिळतात. जर प्रायव्हेट असेल तर त्याच्या म्हणजे त्याच्या वैधतेबद्दल कोणी गॅरंटीने सांगू शकत नाही. मग ते आपल्याला समजायला वेळ लागतो, तोपर्यंत एखाद्याचं नुकसान झालेलं असतं. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन? हॅलो सर. बोला. सर GRE आणि GMAT बद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या ना. GMAT जी आहे ती MBA नंतर जायला लागणारी एक्झाम आहे आणि GRE जी आहे ती ग्रॅज्युएशन नंतर जायला लागणारी एक्झाम आहे. आणि बेसिकली या दोघी एक्झाम्स फक्त अमेरिकेसाठी लागतात. GRE म्हणजे ग्रॅज्युएशन रेकॉर्ड एक्झामिनेशन. याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, एक ऍप्टिट्यूड आणि दुसरा इंग्लिश. ऍप्टिट्यूड म्हणजे तुमचं जे 10वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स आहे, जसं तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी वगैरे माहिती असेल ना, तशा संदर्भातले प्रश्न याच्यात असतात. आणि इंग्लिश पार्ट मध्ये तुमची व्होकॅब्लरी, त्याच्यानंतर तुमचं ग्रामर, तुमचं रायटिंग स्किल, तुमचं स्पीकिंग स्किल, या सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या जातात. अशी ती एक्झाम. बरं, याच्या जोडीला परत तुम्हाला IELTS किंवा TOEFL द्यायचीच आहे. IELTS म्हणजे इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सर्व्हिस आणि TOEFL म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज. म्हणजे तुम्ही GRE दिल्यानंतरही तुम्हाला इंग्लिश साठी वेगळी एंट्रन्स एक्झाम द्यायची आहेच. तर GRE ही एक्झाम US साठी स्पेसिफिकली आहे आणि बाकी सगळ्या देशांमध्ये नुसती इंग्लिशची एक्झाम देऊन पण तुम्ही जाऊ शकता. काही कोणाला क्वेश्चन? सर एंट्रन्स एक्झाम फीज विचारली कोणीतरी. GRE ची एंट्रन्स एक्झाम, आता याच्यात ट्रेनिंगचा खर्च वेगळा आहे आणि एंट्रन्स एक्झाम द्यायचा खर्च वेगळा आहे. म्हणजे एक्झाम फीस जी आहे ती साधारणपणे 16,000 रुपये आणि ट्रेनिंग साठी लागणारा खर्च वेगळा आहे. त्याच्यानंतर मॅथ्स सब्जेक्ट मध्ये कोणकोणते एक्झाम देऊ शकतो, सगळ्याच सब्जेक्ट मध्ये कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे. एंट्रन्स एक्झाम्स मध्ये GRE देऊन तुम्ही मॅथ्स साठी पण जाऊ शकता शिकायला पुढे, कॉम्प्युटर साठी पण जाऊ शकता, आर्ट्स साठी पण जाऊ शकता, कॉमर्स साठी पण जाऊ शकता. एंट्रन्स एक्झाम सेम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिकडे गेल्यानंतर काय करायचं हे म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक ते आपल्याला वैयक्तिक काउन्सिलिंग करायला लागेल. ठीक आहे. असे मला वाटतं आपला वेळ बऱ्यापैकी संपत आलेला आहे. हॅलो. तर मला वाटतं मी आभार प्रदर्शनासाठी. सर. हा सर बोला. हॅलो. हा सर. दीपक सर आवाज. हा, तर आभार प्रदर्शनासाठी मी आपलं पठाण सरांना विचारतो. अनम्यूट हो रहा है.
Thank you, sir. I would like to say thanks to Dr. Deepak Patil, sir, for your valuable and informative speech regarding studying abroad. You given a very informative speech for student. It will definitely useful for student to get success. Thank you so much, sir. आपला मार्गदर्शन हा नक्कीच फायद्याचा ठरणार आहे स्टुडंटसाठी. एकदम साध्या भाषेत आणि जे गैरसमज आहेत ते तुम्ही इथे एकदम क्लिअर करून दिलेले आहेत मुलांना. थँक्यू. त्याच्यासाठी इथं आमच्या कॉलेज कडून आणि आमच्या सगळ्या स्टाफ कडून तुम्हाला धन्यवाद. And I also would like to say thanks to all the teachers and students who have participated in this online lecture and making this program successful. Thank you. Thank you. Thank you, sir. Hello. उल्हास सर, एड करू का मीटिंग मी? हॅलो उल्हास सर. सर काय सर. हॅलो. हॅलो. आज सर मी मीटिंग लीव करू, काय करू? हो चालेल सर, चालेल. झालं मी कॉल. मीटिंग एंड करू का मी लीव होऊन जाऊ? नाही, एंड करा सर, एंड करा. ओके. एंड करा सर. ओके.